चॅनल. सध्या महानगरपालिका निवडणुकीचं वारं सगळीकडे वाहत आहे. तर या महानगरपालिका निवडणुकीच्या बद्दल युवकांना काय वाटतं हे जाणून घेण्यासाठी आज आपण सोलापुरातील दयानंद कॉलेजमध्ये आलेलो आहोत. चला तर मग जाणून घेऊया युवकांच्या मनात या महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात काय आहे ते. सध्या सोलापुरात महानगरपालिकेची निवडणूक लागली आहे, तर त्याबद्दल एक युवक म्हणून तुमचं काय मत आहे? सध्या तरी खूप जोरदार वातावरण आहे. सोलापुरात सर्वत्र प्रचार चालू आहे सगळ्याच पार्टींचा. आणि जर आम्ही जे निवडून देणार आहोत त्यांनी जर आमच्या अपेक्षा पूर्ण केल्या तर खूपच आनंद आहे. जो कोणी सत्ताधारी निवडून येईल त्याच्याकडून एक युवक म्हणून तुमच्या अपेक्षा काय आहे? सत्ताधाऱ्यांनी मुळात म्हणजे मेन गरजाकडे लक्ष दिलं पाहिजे. जसं की पाणी प्रश्न, रेग्युलर पाणी आलं पाहिजे, परत स्वच्छता, परत बाकीच्या काही ज्या गोष्टी आहेत त्यांच्यावर लक्ष दिलं पाहिजे. आणि तो म्हणजे मुळात उमेदवार शिकलेला पाहिजे. एकूणच सोलापुरातलं जे राजकीय वातावरण आहे सध्याचं त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? राजकीय वातावरण कसं हे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत, त्यामुळे तर राष्ट्रीय पक्षाचा प्रभाव नसतो. तिथं स्थानिक लेवलच्या युती आघाडी होत असतात. त्यामुळे बघू आता काय होते ते. जो लोकलचा उमेदवार आहे, जो चांगलं काम करतो, जे चांगले विजन आहेत, ते चांगले विचार आहेत, त्यांना आम्ही निवडून देऊ. मतदारांनी कशा पद्धतीने मतदान केलं पाहिजे किंवा युवक मतदारांना तुम्ही मतदान करण्यासाठी कसं प्रोत्साहन कराल? आपण ज्याला निवडून देतो आहे तो खरंच कार्यक्षम आहे का, तो सक्रिय आहे का, तो सर्वांचा प्रश्न नीट विचार करतो आहे का, आणि आपल्याला जो मतदानाचा अधिकार आहे तो 18 वर्षानंतर दिलेला आहे. तर मला असं वाटतं की प्रत्येक युवकांनी आपापली जी हे कर्तव्य आहे ते कर्तव्य प्रामाणिकपणे बजावलं पाहिजे. येणारा जो यांनी सांगितलं की युवक मतदार किंवा त्याला तुम्ही काय सांगाल, म्हणजे युवक मतदारांना तुम्ही कशा पद्धतीने प्रोत्साहन कराल? मी असं सांगेन की फर्स्ट ऑफ ऑल इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. वोट देणं खूप महत्त्वाचं आहे. आपण आजकाल बघतो की खूप जण वोट देत नाही आहे. त्यामुळे वोट देणं हा फक्त आपला अधिकार किंवा हक्क नव्हे, तर ती आपली पार आहे. आपण आपल्या पारनी आपण डिसाईड करू शकतो की कोण निवडून यायला पाहिजे, आपला रिप्रेझेंटेटिव्ह कोण असू शकतो, आपण तो निवडून देऊ शकतो. त्यामुळे आय थिंक वोटिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. प्रत्येक सिटिझननी, प्रत्येक युवानी वोट करायला पाहिजे. जो कोणी उमेदवार निवडून येईल, एक युवती म्हणून तुमच्या त्या उमेदवारांकडून काय अपेक्षा असतील? आय थिंक फर्स्ट अँड फॉरमोस्ट इम्पॉर्टंट आहे की आपल्या सोलापूरमध्ये वॉटर इश्यूज आहेत. त्यामुळे पाणी रोज डेली ड्रिंकिंग वॉटर तरी आपल्याला मिळायला पाहिजे, एव्हरी हाऊसहोल्डला मिळायला पाहिजे. आफ्टर दॅट आय थिंक इन्फ्रास्ट्रक्चर, रोड्स, ट्रॅफिक, पोलीस अँड ऑल हे सगळं व्यवस्थित असायला पाहिजे. सिक्युरिटी व्यवस्थित असायला पाहिजे ॲज अ गर्ल. आणि त्याच्यानंतर आय वुड से सॅनिटेशन व्यवस्थित, सीवेज अँड ऑल त्याच्यावरती गव्हर्मेंटचा फोकस पाहिजे. त्याच्यानंतर आय थिंक एज्युकेशन अँड ऑल हे सर. तुमच्या एक युवक म्हणून काय अपेक्षा असतील जिंकून येणाऱ्या किंवा सत्ताधाऱ्यांना? मेनली जॉब प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे युवकांना. जो कोणी व्यक्ती निवडून येणार आहे पुढे त्यांनी सोलापुरात मेनली जॉबकडे फोकस करणं जास्त गरजेचं आहे. मोर दॅन अदर थिंग्स विच आर इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे असेल ह्यापेक्षा जास्त जॉबकडं फोकस करणं गरजेचं आहे. हायवे वगैरे डेव्हलपमेंट हे नंतर होणारच आहे, आधी जॉब जर आले तर. म्हणजे आता तुम्ही वकिलीचं शिक्षण घेता, तर महिलांच्या संदर्भात त्यांनी काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं, जो कोणी सत्ताधारी निवडून येईल? पहिली गोष्ट सिक्युरिटी आणि बेसिक जे लेवलचे क्वेश्चन्स आहेत, सिक्युरिटी झालं, एज्युकेशन झालं, पुन्हा पब्लिक सर्व्हिसेस ज्या आहेत मुलींसाठी, एज्युकेशन वगैरे आहेत, हे सगळं खूप जास्त गरजेचं आहे आणि त्यांना सक्षम बनवणं खूप जास्त गरजेचं आहे. तुम्हाला काय अपेक्षा निवडून येणाऱ्या उमेदवाराकडून? जो कोणी उमेदवार निवडून येईल तो केवळ फक्त एक 5 वर्षांचं विजन घेऊन नाही, तर एक जे 2047चं विकसित भारत होणार आहे, तर तो विकसित भारत घडवण्यासाठी ते विजन घेऊन तो उमेदवार उतरला पाहिजे. आणि ना केवळ की फक्त 5 वर्ष आपली सत्ता असेल तर आपण बघूया, काम करूया, फॅसिलिटीज प्रोव्हाइड करूया, ते कोणीही प्रोव्हाइड करेल. पण फॅसिलिटीज प्रोव्हाइड करतच लोकांना सुविधा ज्या आपण प्रोव्हाइड करणार त्यासोबत त्यांना म्हणजे त्यांना एवढी शाश्वती मिळाली पाहिजे की 2047चं विजन करण्यासाठी जर असे उमेदवार इथून पुढे आले आणि त्यांनी जर असं कार्य केलं तर नक्कीच आपलं जे काही विजन आहे ते फुलफिल होईल. आणि एवढं महिलांसाठी काय पहिलं की सिक्युरिटी प्रोव्हाइड केली पाहिजे. कारण आज काय आहे की आपल्याला महिला घरातसुद्धा सुरक्षित आहेत की नाही हे आपण सांगू शकत नाही, तर त्यांना सिक्युरिटी तर प्रोव्हाइड करायलाच पाहिजे. पण सोबतच त्यांना जर एखाद्यावर अन्याय अत्याचार होत असेल तर त्याच्या बाजूने त्यांनी उभारलं पाहिजे, आवाज उठवला पाहिजे आणि त्यांना सपोर्ट केला पाहिजे.
सध्याचं एकूणच जे राजकारणाची परिस्थिती आहे सोलापूर महानगरपालिकेची जी निवडणूक लागली आहे तेव्हापासून त्यावर तुमचं मत काय? तसं बघायला गेलं तर मुळात ज्या प्रचार रॅल्या निघतात त्या लोकांनी ज्या ते जाहीरनामे देतात किंवा आश्वासनं देतात त्याच्यावर त्यांनी खरंच काम केलं पाहिजे एवढं बोलायची गरज आहे मुळात. कारण प्रत्येक मतदारांना काय म्हणतात अवेअरनेस पाहिजे या गोष्टीबद्दल की जे आश्वासन देत आहेत ते नक्कीच त्यांनी पूर्ण केले पाहिजे. ह्याबद्दलसुद्धा त्यांनी दखल घेतली पाहिजे. नुसता फोलदावे न करता त्यांनी त्यांची कामं योग्यरित्या केली तरच ते मतदारांनी मत दिलं याचा काहीतरी म्हणजे मोल ठरेल इतकंच सांगेल. धन्यवाद. युवकांसाठी त्याने काय केलं पाहिजे, काय अपेक्षित तुमच्या सत्ताधाराकडून जो निवडून येईल? तसं सांगायला गेलं तर जे नवीन मतदार आहेत किंवा जे पण आपली जिथं जनता आहे स्थानिक स्वराज्य संस्थेचे इथं निवडणुका लागल्यात सार्वत्रिक निवडणुका तर त्याच्यासाठी प्रत्येक मतदारांचं हे असेल म्हणजे सोलापुरामध्ये बघायचं झालं तर बेरोजगारीचं प्रमाण वाढलं आहे. लोकांकडे नोकऱ्या नाही आहेत आणि ज्या शिक्षण व्यवस्थेवरती जे सध्या गोष्टी चालू आहेत त्याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. रोजगार असेल, स्त्री सबलीकरण असेल, स्त्रियांच्या ज्या काही गरजा असतील, सध्या सुरक्षेचा जो मुद्दा आहे तो सर्वात पेटलेला मुद्दा आहे असं मी म्हणेल आणि त्याकडे शासनाने लक्ष दिलं पाहिजे. तो लोकाभिमुख असावा, सर्व जनतेचे दुःख जाणणारा असावा, त्यांच्यासाठी काम करणारा असावा, सक्रिय असावा, कार्यक्षम असावा. फक्त 5 वर्ष त्यांनी येऊन त्याच्या खुर्चीवर काम करू नये. तो प्रत्येकांच्या घरी जाऊन त्यांच्या अडीअडचणी, त्यांच्या समस्या काय आहेत त्या समजून घेऊन त्याच्यावर विचार करून विविध योजना राबवणारा असावा. तुमचं यावर काय मत? आय थिंक नगरसेवक असा असावा जो फक्त बेसिक नीड्स नाही तर लाँग टर्म डेव्हलपमेंटचा पण विचार त्याने करायला पाहिजे. कारण लोकली आपल्याला जर कोण रिप्रेझेंट करत असेल ॲज सिटिझन्स तर तो नगरसेवकच आहे. त्यामुळे लोकल डेव्हलपमेंटचा पूर्ण भार हा नगरसेवकवर आहे आपण असं म्हणू शकतो. आय थिंक येस अशी नगरसेवकांनी सगळ्यात पहिली गोष्ट तर आता सध्या सोलापुरात IT पार्कचा क्वेश्चन अराईज झालेला आहे त्यामुळं त्याच्यावर जास्त फोकस करणं गरजेचं आहे. त्यामुळे जॉब वाढतील आणि या त्यांनी ज्या प्रकारे सांगितलं की लोकाभिमुख वगैरे असावा, सक्रिय काम करणारा असावा, लाँग टर्मसाठीचा विचार करणारा असावा. त्याचप्रमाणे त्यांनी फक्त खुर्चीवर बसून नुसतं नावाला नगरसेवक राहता कामा नये तर जनतेमध्ये फिरून सगळीकडे कामं करणारा असावा. सर म्हटले तसे जनतेमध्ये फिरून ॲक्च्युली संवाद होणं जास्त गरजेचं आहे. जसं की आता 2047 मी मगाशी सांगितलं तसं की विकसित भारत होण्यासाठी नेमकं काय व्हायला हवं की आत्ता 5 वर्षापुरतं आपली टर्म आहे, आपण काय लोकांना देऊ शकतो, आत्ता कार्य केलं तर आपण पुढच्या वेळेस निवडून येऊन हे डोक्यात न ठेवता लॉंग विजन ठेवलं पाहिजे आणि लोकांशी संवाद साधला पाहिजे. ॲक्च्युअल त्यांचे जेन्युइन प्रॉब्लेम काय आहेत, काय केल्यानंतर हे प्रॉब्लेम सुटतील याचा विचार केला पाहिजे. एकंदरीत कार्यक्षम असायला पाहिजे आणि बाकीच्या गोष्टी आहेत. तुमचं मत काय? नगरसेवकांनी फक्त निवडून येण्यापुरतं त्यांचा म्हणजे खुर्चीसाठी त्यांची जी हे असते म्हणजे प्रत्येकाला वाटतं की मला हे पद भेटायला पाहिजे याच्यावरती त्यांनी काम न करता लोकांमध्ये मिसळून लोकांची प्रश्न जी काही आहेत आणि ते जे आश्वासनं देतात त्यावरती त्यांनी काम केलं पाहिजे. आणि त्यांचं जे सक्रियपण आहे राजकारणामध्येच असेल पण त्यांनी कार्यामध्ये सुद्धा ते सक्रिय असले पाहिजे. आणि त्याचप्रमाणे लोकांच्या समस्यांचं जे निवारण आहे ते त्यांनी केलं पाहिजे, वेळोवेळी केलं पाहिजे. युवक म्हणून तुमच्या त्या निवडून येणाऱ्या उमेदवाराकडून काय आहे? अपेक्षेबद्दल बोलायचं तर मुळात जे नगरसेवकसाठी उमेदवारी अर्ज दिलेले लोक आहेत आणि ज्या वार्डामध्ये जे उमेदवार आहेत त्या लोकांनी मुळात आपण सध्या लोकशाहीमध्ये निवडणूक करतो आहे ह्याचं त्यांनी भान ठेवलं पाहिजे. ना की ते सध्या सेवक आहेत ना की मालक आहेत हे त्यांनी मनामध्ये आधी ही गोष्ट त्यांनी रुजवली पाहिजे की आपण सेवा करण्यासाठी इथे आलो आहे ना की स्वतःची घरं भरण्यासाठी आपण आलो हे त्यांनी आधी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि लोकशाही बळकट करण्यासाठी त्यांनी व्यवस्थितपणे शासन केलं पाहिजे इतकंच सांगितलं. हे होते दयानंद कॉलेजमधील विद्यार्थी. त्यांच्याबद्दल सोलापूर महानगरपालिका निवडणुकीबद्दल काय मत आहे हे आपण आज जाणून घेतलेलं आहे.